वर्तमानपत्रामध्ये बातम्या असतो की ऑनर किलिंगच्या ज्या घटना वगैरे घडतात किंवा वेगवेगळ्या जाती असल्यामुळे मुलांचे खून होतात तरुणांचे वगैरे ह्याच्यातनं. मग ह्या गोष्टी असे का घडतात? जर प्रेम जर महान आहेच, प्रेमाला जर आपण देव मानतो हो की नाही, प्रत्यक्षात कवी कल्पना असो किंवा काही असो चर्चांमध्ये, पण प्रत्यक्ष समाजात मात्र याचे विपरीत परिणाम का घडतात? म्हणजे याचा अर्थ कुठंतरी आपण समजून घ्यायला चुकतो या गोष्टी किंवा हाताळायला चुकतो. आदिवासी फासेबर्दी समाज की ज्यांच्याकडे चोर दरोडेखोर म्हणूनच पाहिलं जातं आजही, आणि त्यांना जेव्हा आपण काही ठराविक लोक नसतो ना, सगळ्या जाती धर्म सगळेच त्याच्यामध्ये असतात. आणि जर समाज पुढे जायचा असेल तर सर्वांना बरोबर घेऊनच जायला हवं असं मला वाटतं. कारण माणूस हा परिपूर्ण नसतो कधीच ना, कुठलाच माणूस किती मोठा लेखक असो कवी असो, तो मला असं वाटतं की परिपूर्ण होत नाही आणि त्याने होऊ पण नाही. बरोबर. कारण त्याने परिपूर्ण झाले तर त्याचा लेखन प्रवास कुठेतरी थांबला जातो. स्वप्न डोळ्यातले सुरीले चुकवून वाट आले, आकाश निळे तारकांचे घेऊन पहाट आले, अडगळीतला मी किरण लोपलेला, अडगळीतला मी किरण लोपलेला, गरुड एक मी पिंजऱ्यात कोंडलेला, पंख लावण्या भरारीचे पहा ललाट आले, आकाश निळे तारकांचे घेऊन पहाट आले, घेऊन पहाट आले. तर मित्रांनो, ही जी कविता आहे ती फाशा या कादंबरीतली आहे आणि ही कादंबरी लिहिली आहे प्राध्यापक नितीन शिंदे सरांनी यांनी. सरांनी 5 कादंबऱ्या, 4 काव्यसंग्रह आणि 2 कथासंग्रह लिहिलेले आहेत. सोबतच एक अलक संग्रह देखील आहे. अलक म्हणजेच अतिलघुकथा, हे त्यांचे साहित्य आहे. आणि आज आपण चर्चा करणार आहोत नितीन शिंदे सर यांच्या फाशा या कादंबरीबद्दल. मी नितीन गणपत शिंदे, पुण्यामध्ये धायरी या ठिकाणी वास्तव्यास आहे आणि खडकीमध्ये लाल बहादूर शास्त्री हायस्कूल या शाळेमध्ये मी शिक्षक म्हणून काम करतो आहे. तर नमस्कार मित्रांनो, आज आपल्यासोबत आहेत प्राध्यापक नितीन शिंदे सर. तर त्यांना मला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की लहानपणी ज्यावेळेस आपण असतो त्यावेळेस कधी पण कोणाला असं नाही वाटत की आपण लेखक बनावं, तर मग तुम्ही लेखनाकडे कधी वळला, कसं वळाला? मला तसं लहानपणापासूनच म्हणजे शाळेत असल्यापासूनच वाचनाची खूप आवड होती. पुस्तकं खूप वाचायचो मी अभ्यासाव्यतिरिक्त, आणि शाळेच्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये म्हणा, परिपाठामध्ये म्हणा, मी कायम भाग घ्यायचो. आणि त्या वाचनातूनच हळूहळू मला सुरुवातीला मला आठवते की लहान असताना मला निबंध लिहायची खूप आवड होती. मराठीचे जे निबंध सांगितले जायचे ते मी खूप चांगल्या पद्धतीने लिहायचो, आणि आमचे जे शिक्षक होते ते माझा निबंध वर्गामध्ये वाचून दाखवायचे सगळ्यांना. आणि मला आठवते चांगलं की अगदी 5वी 6वीला असताना सुद्धा मी निबंध लिहिताना निबंधाची सुरुवात कवितेतून करायचो. हां, म्हणजे ते नैसर्गिकच उर्मी होती ती. आणि त्याचा निबंधाचा शेवट सुद्धा मी बऱ्याच वेळेला कवितेच्या 4-5 ओळींमधून करायचो. आणि मला ती निबंध लेखनाची जी आवड निर्माण झाली होती त्यातूनच नंतर पुढे 10वीला गेल्यानंतर मी पहिली कविता लिहिली. मला अजूनही आठवते की त्या कवितेची सुरुवात जी होती ती अशी होती, जीवनातल्या खडतरतेची लागली मला चाहूल, जेव्हा मी टाकलं 10वीत पाऊल. तर अजूनही मला त्या 2 ओळी आठवत आहेत. मी ती कविता लिहिलेली सुरुवातीची, आणि मग तिथून पुढे मला असं कविता सुचायला लागल्या. कविता ही एक उर्मीच असते ती, म्हणजे तिला ठरवून असं लिहिता येत नाही कविता. आणि मग त्यातनं कविता लिहित गेलो. नंतर कॉलेजमध्ये गेल्यानंतर मला आठवते मी कथा लिहायला मग सुरुवात केली. मला कथा लिहिण्याची एक आंतरिक उर्मी माझ्यामध्ये निर्माण झाली की आपण कथा लिहायला हव्यात. आणि मला असं वाटतं की लेखन ही एक नैसर्गिक प्रतिभा असते की ईश्वराने दिलेली देणच असते ती. जसं इतर कला आहेत, संगीत असो, चित्रकला असो किंवा कुठल्याही कला, तशी ही लेखन ही सुद्धा एक जन्मजातच कला असते की तिला आपण आपल्या साधनेनं, आपल्या तपश्चर्येनं आणि आपल्या कष्टानं आपल्याला तिला पुढे न्यावं लागतं. आणि मग ते कॉलेजमध्ये कथा लिहायला लागलो, कथा लिहित गेलो. त्यानंतर मग वाचनही त्याबरोबर चालूच होतं. परंतु असं पुस्तक वगैरे रूपाने ते आणायचं असं कधी काही झालेलं नव्हतं, कारण त्यावेळेला आर्थिक प्रॉब्लेम खूप होते.
घरेलू प्रॉब्लेम्स होते, बरेचसे समस्या होत्या. आणि आपल्याकडे कसं आहे म्हणजे लेखनावर पोट नाही भरत माणसाचं. पोट भरण्यासाठी आधी वेगळं काहीतरी करावं लागतं आणि नंतर मग आपले छंद किंवा बाकीच्या गोष्टी, असं आपली इथली परिस्थिती आहे. त्यामुळं इच्छा असून पण मग फक्त स्वतःसाठी किंवा आनंदासाठी लिहित होतो. समाजात जे काही चाललंय, आयुष्यात जे काही चाललंय त्याच्याबद्दल ज्या काय आपला आंतरिक हुंकार असतो आपल्या मनाचा, तो मग त्या लेखनातनं येत होता, कवितांच्या माध्यमातून आणि कथांच्या माध्यमातून. ठीक. चांगली कथा नेमकी कशी बनते? मला असं वाटतं की आपल्या आजूबाजूला सामाजिक राजकीय ज्या गोष्टी घडत असतात किंवा लोकांच्या जीवनामध्ये ज्या उलथापालथ होत असतात वेगवेगळ्या काळामध्ये, त्यातून तुमच्या कथेची बीज रोवली जातात. म्हणजे जो आशय असतो तो आपल्या आजूबाजूला असलेल्या आयुष्यातनं आपण घेत असतो, लोकांच्या जीवनातनं, आपल्या स्वतःच्या अनुभवातनं पण आपल्याला काही कथा सुचतात. आणि तो आशय तुम्ही कशा पद्धतीनं मांडता, अभिव्यक्त करता, त्याच्यावर त्या कथेचा मला असं वाटतं दर्जा ठरतो. म्हणजे प्रत्येकाची शैली वेगवेगळी असते कथा मांडण्याची आणि त्या शैलीनुसार लेखक अभिव्यक्त होत असतो आपल्या कथांच्या माध्यमातून किंवा कविता कुठल्याही माध्यमातून. पण कथेसाठी वेगळं काय करावं लागतं की तुम्हाला चिंतन खूप करावं लागतं, पात्रयोजना करावी लागते. तुमच्या मनामध्ये, तुमच्या मेंदूमध्ये सतत त्या गोष्टी घोळत असतात आणि लगेच तयार नाही होत कथा. आधी तिचा एक प्रारूप म्हणतो आपण, असं तयार होतं तुमच्या मनात, आणि जेव्हा तुम्ही लिहायला बसता तेव्हा मग तिला परत आणखी वेगळं रूप यायला लागतं. म्हणजे त्यातली पात्र फुलायला लागतात, त्यातले प्रसंग, त्यातले संवाद, त्या अनुषंगाने ती हळूहळू घडणारी प्रोसेस असते, म्हणजे प्रक्रिया असते. कथा ही एकदम होत नाही. तुम्ही असं म्हणू नाही शकत की मी एकदम बसलो आणि लगेच तासाभरात एक कथा पूर्ण केली. कदाचित एक कथा पूर्ण व्हायला महिनाही लागेल, कदाचित वर्षही लागेल, अशी ती प्रक्रिया असते मला असं वाटतं. मी ज्या गावात राहत होतो, माझं बोपखेल गाव म्हणून आहे इथं दापोलीच्या जवळ, जिल्हा परिषद शाळेमध्ये होतो मी 7वी पर्यंत. आणि माझ्या घरात माझ्या मोठ्या भावाला वाचनाची आवड होती पहिल्यापासून, त्यामुळे तो घरी पुस्तकं आणायचा. त्यावेळेला चांदोबा, किशोर वगैरे अशी पुस्तकं असायची. आजच्या सारखे चॅनल्स वगैरे नव्हते, त्याच्यामुळं वाचनाची आवड कधी लागली 2री-3री पासून त्यात नक्की आठवत नाही, पण खूप लहान असताना म्हणजे शाळेत जायला जसं वाचायला लिहायला शिकलो तशी वाचनाची आवड निर्माण झाली. आणि भाऊ बहीण पण घरात वाचायचे, त्यामुळं आपोआपच तो संस्कार मोठ्या भावा बहिणीमुळे माझ्यावर झाला असं वाटतं. आणि शाळेमध्ये पण मग मी अशा भाग घ्यायचो स्पर्धांमध्ये, भाषण वगैरे, त्याच्यामुळे ती वाचनाची एक आवड निर्माण होत गेली. आणि त्यातनं हळूहळू बालक कथा, चातक कथा वगैरे ते त्यावेळेला वाचायला लागलो मी. चांदोबा वगैरे, किशोर मासिक वगैरे असायचं ते वाचायला लागलो. आणि मग त्यातनं ती वाचनाची आवड माझी विकसित होत गेली. आणि लहानपणी हे मासिकच वाचायचो जास्त करून, किंवा मग आपल्या जादूच्या परिकथा वगैरे असायच्या, कारण त्या वयामध्ये तेच आवडतं ना मुलांना, त्यामुळं तेच जास्त ऐकायचो. त्यानंतर कुसुमाग्रजांच्या कविता, मंगेश पाडगावकरांच्या कविता, आपले नारायण सुर्वेंच्या कविता ज्या धड्यामध्ये असायच्या, त्या शांत शेळकेंच्या कविता अजूनही म्हणजे त्या कविता इतक्या सुंदर असायच्या की त्या, आणि आमच्याकडनं पाठ करून घेतल्या जायच्या वर्गामध्ये. अगदी रोज म्हणजे त्या म्हणाव्याच लागायच्या एक सामूहिक स्वरूपामध्ये मुलांना. त्यामुळे त्या कविता मनामध्ये रुजल्या. आणि अशा रीतीने मग वाचनाची आवड वाढत गेली. म्हणजे त्या शाळेपासून, जिल्हा परिषद शाळा जिथं मी बोपखेलला होतो, खरं बघितलं तर आमच्या आजूबाजूला अजिबात वातावरण नव्हतं. तर शिक्षणाचं प्रमाणच बरंचसं कमी होतं. मुळात मुलं जास्त शिकतच नव्हती, मुलींचा तर प्रश्नच नव्हता. पण का कोण असतो, घरामध्ये आई वडिलांचे संस्कार म्हणा किंवा मोठा भाऊ बहीण थोडेसे अभ्यासात चांगले होते, शिकत होते, त्याच्यामुळं मग आवड निर्माण झाली. आजूबाजूला वातावरण तसं पोषक नव्हतं खूपच आमच्याकडे, म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत उदासीनता होती आजूबाजूला. आणि लोक म्हणजे कसं, गरीब लोक होते बिचारे सगळे, पोट भरणारे, काम करून कष्ट करून असं हे करणारे, पण लोकांमध्ये खूप सलोखा होता आणि माया होती, जिव्हाळा होता त्यावेळेला. पण शिक्षणासाठी पोषक वातावरण नसलं तरी शिक्षणाची आवड मात्र मला पहिल्यापासूनच होती, म्हणजे अगदी शाळेत असल्यापासून. आणि त्याच्यातूनच मग वाचन पण घडत गेलं. तर या सरांच्या फाशा या कादंबरी बद्दल आपण बोलणार आहोत. तर सर, ह्या कादंबरीची संकल्पना तुमच्या मनात केव्हापासून आली? या कादंबरीबद्दल खरं तर सांगायचं झालं तर माझ्या गावामध्ये आम्ही जिथं राहायचो तिथं बाजूला एक फासे महाराजांची
एक पाला आली होती, म्हणजे साधारण मी 4थीला होतो तेव्हा. आणि एक 4-5 कुटुंब फासेपारदींची तिथं आमच्या आजूबाजूला येऊन वसली होती, आमच्या घराच्या जवळच. तर तिथं राहणारी जी मुलं होती त्या पालावर, त्यांच्याशी माझी मैत्री झाली. त्यातला एक मुलगा होता, तो माझ्या शाळेत माझ्या वर्गात होता. या कादंबरीतला जो नायक आहे ज्याचं नाव जित्से आहे, तो जित्से जो आहे तो त्याचं खरंच नाव जित्सेच होतं, म्हणजे त्याचं नाव जितसिंग असं होतं, पण त्याला जित्शा म्हणायचे सगळे. तर त्या मुलाबरोबर माझी मैत्री झालं. मी त्यांच्या पालावर जायचो, त्यांच्यामध्ये मिसळायचो, खेळायचो, त्यांची भाषा ऐकायचो. आणि ते माझ्या मनात कुठेतरी म्हणजे अंतर्मनामध्ये साठलेलं होतं. आणि आता अलीकडच्या काळामध्ये मला वाटतं वर्तमानपत्रात मी बातम्या वाचल्या एक 4-5 वर्षांपूर्वी की विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये तिथं काही लोकांना, गावामध्ये आलेल्या मुलं पकडणारी टोळी असं म्हणून काही भटक्या जमातीचे आदिवासी जे लोक होते की जे असे बहुरूपी खेळ करतात किंवा वेगवेगळ्या वस्तू विकतात गावांमध्ये जाऊन, त्यांना मारहाण झाली आणि त्यात बऱ्याच जणांचे जीव पण गेले. म्हणजे ती एक अफवा होती की हे लोक येतात आणि मुलांना पळवून नेतात किंवा त्यांचा खून करतात. मग त्या ज्या बातम्या मी वाचल्या तेव्हा माझ्या मनामध्ये या कथेचं बीज रुजलं गेलं की, कारण नंतर सिद्ध झालं, ते वर्तमानपत्रातनं सिद्ध झालं की ते लोक त्या गोष्टी करत नव्हते, खरे चोर वेगळेच होते, परंतु त्या लोकांना त्याची शिक्षा भोगावी लागली की जे हातावरचं पोट म्हणून फिरत होते गावोगावी, नाही का, असं कंगवा फणी वगैरे विकणारे असतात ते लोक. आणि म्हणून मग मला ह्या दोन संदर्भातनं मग माझ्या मनामध्ये ते कथेचं बीज तयार झालं की अजूनही या आजच्या काळामध्ये सुद्धा अशी परिस्थिती आहे जी 25-30 वर्षापूर्वी लहान असताना होती मी, ती आजही की ग्रामीण भागामध्ये आणि दुर्गम भागामध्ये असा समाज, वंचित समाज अजून आहे खूप, आदिवासी फासेपारधी समाज, की ज्यांच्याकडे चोर दरोडेखोर म्हणूनच पाहिलं जातं आजही. आणि त्यांना पुढे येण्यासाठी आपल्या समाजानं, आपण शिकलेल्या समाजानं, या सगळ्यांनी प्रयत्न करायला पाहिजे. कारण समाज म्हणजे केवळ आपण काही ठराविक लोक नसतो ना, सगळ्या जाती धर्म सगळेच त्याच्यामध्ये असतात. आणि जर समाज पुढे जायचा असेल तर सर्वांना बरोबर घेऊनच जायला हवं असं मला वाटतं. आणि एक आपण मानवतेच्या दृष्टिकोनातनं समाजात जर वावरलो राहिलो, जाती धर्माच्या गोष्टी बाजूला ठेवून, तर सगळ्यांचंच भलं होईल त्याच्यामध्ये, समाजाचं, देशाचं, सगळ्याचं, असा येतो होता. आणि त्यामुळे असं अडखळलो नाही कुठे मी. आणि कादंबरी जास्तीत जास्त वास्तववादी तर व्हायलाच हवी, पण मला असं वाटतं कादंबरी मनोरंजक पण असायला हवी. कारण वाचताना ती कादंबरी जर कंटाळवाणी वाटली, रटाळ वाटली, तर मग वाचक ते वाचत नाहीत पुढे आणि तो प्रभावही त्यांच्यावर पडत नाही. त्यामुळं त्या दोन्ही गोष्टींचा समतोल मला साधावा लागला. एक तर ती मनोरंजक व्हायला हवी, त्याच्यामध्ये पाळवाळ नको. म्हणजे जसं एखादा सिनेमा असतो की त्याच्यामध्ये एडिटिंग केलेलं असतं, सुरुवातीला सिनेमाचं शूटिंग होतं पूर्ण, नंतर एडिटिंगमध्ये काही अनावश्यक भाग गाळला जातो. तर मी कादंबरी लिहिताना अशाच पद्धतीने लिहितो की माझी कादंबरी म्हणजे एक पटकथेसारखीच असते. म्हणजे त्याच्यामध्ये मला पाळला नको असतो, रटाळपणा येऊ नये म्हणून मी काळजी घेतो. आणि शिवाय त्याच्यामध्ये सखोलता हवी आहे, वास्तवता हवी आहे. लोकांना, वाचणाऱ्यांना त्यातल्या गोष्टी आपल्या जवळच्या वाटल्या पाहिजे, आपल्या जीवनातल्या वाटल्या पाहिजे. आणि खोल त्या कादंबरीमध्ये लोकांनी शिरलं पाहिजे. केवळ वरवर वाचली, आवडली, छान वाटली आणि ठेवून दिली असं नको आहे. त्याच्यातनं तुमची विचार प्रक्रिया सुरू झाली पाहिजे. तुमच्या अंतर्मनात कुठेतरी तुम्हाला त्यातल्या गोष्टी भेटल्या पाहिजेत. तुम्हाला सकारात्मक विचारांकडे त्या कादंबरीनं घेऊन जायला हवं. असे जर बदल माणसाच्या विचारांमध्ये आपल्या लेखनातनं होत असतील, कथा कादंबऱ्यांमधून, तरच मला वाटतं की ती कादंबरी जास्त चांगली झाली असं मला वाटतं. कादंबरी लिहिल्यानंतर मी 2 वेळा वाचतो कादंबरी. वाचताना मग मी ते एडिट करत असतो, त्याच्यामध्ये अनावश्यक भाग गाळतो किंवा काही प्रसंग जर मला असं वाटलं की याच्यात कमी आहेत, हे घातले पाहिजेत आपण, तर मी परत नव्याने लिखाण करतो त्या प्रसंगांचं, त्या घटनांचं, ते परत ते योग्य ठिकाणी ते जोडतो. तर असं सगळी माझी लिखाणाची पद्धत आहे. आणि त्याच्यासाठी वेळ खूप लागतो, जवळजवळ 6-6 महिने, वर्ष चालतं. पण मला असं वाटतं की कुठलीही कलाकृती चांगली जर व्हायची असेल, दर्जेदार व्हायची असेल, तर त्याला वेळ तर द्यायलाच हवा. आता कसं आहे, आपल्या मराठी साहित्यामध्ये खूप चांगले लेखक होऊन गेलेले आहेत आणि अनेक लेखक आहेत. आचार्य आत्रे आहेत, पु ल देशपांडे आहेत, त्यानंतर विजय तेंडुलकर आहेत, भालचंद्र नेमाडे आहेत, बरेच लेखक आहेत. आणि प्रत्येकाची आपापली लेखनशैली वेगवेगळी आहे.
प्रत्येकाच्या लेखनामध्ये काहीतरी वेगळेपणा आहे, काहीतरी कुणामध्ये सामाजिकता आहे, कुणात विनोदी शैली आहे, पण मार्मिकता आहे, अशा अनेक गोष्टी. त्यामुळे अनेक लेखकांची पुस्तकं मला आवडतात. आजच्या काळामध्ये देखील ज्ञानेश्वर जाधवर म्हणून आहेत, चांगले लेखक आहेत. त्यांची यसन कादंबरी मला खूप आवडली. ऊसतोड कामगारांवरती कादंबरी होती, चांगलं लिहितात. नितीन चंदन शिवे म्हणून कवी आहेत, सामाजिक विषयावर खूप परखड पण छान लिहितात ते. अनिल दीक्षित आहे, ते उपवासात्मक लिहितात, विडंबनात्मक लिहितात, राजकीय भाष्य, सामाजिक भाष्य करतात. देवा झिंजाड आहेत, लता पाडेकर आहेत, त्यानंतर विजय लोंढे आहेत, आमचे एक मित्र आहेत प्राध्यापक, ते पण खूप छान लिहितात. रुपालीताई अवसरे त्या पण चांगलं लेखन करतात. अगदी बहुआयामी व्यक्तिमत्व आहे त्या, तर म्हणजे सूत्रसंचालक आहे, संपादक, प्रकाशक, अनेक भूमिका ते निभावतात आणि प्रामाणिकपणे त्या नवीन लेखकांना किंवा साहित्यिकांना पुढे आणण्यासाठी ते त्यांचे बंधू निखिल लांबाते हे त्यांच्या यशदीपच्या माध्यमातून कार्य करतात. गेले 5-6 वर्ष झालं त्यांचा माझा पुस्तकांच्या निमित्ताने संपर्क आहे. तर जुने नवे असे अनेक लेखक आहेत. कदाचित मला काही लेखक माहीत पण नसतील की जे खूप चांगले लिहितात, पण माझ्यापर्यंत त्यांची पुस्तकं आलेली नाही. पण महाराष्ट्रामध्ये नवीन लेखक कवी पण चांगलं लेखन करतात. नवीन काहीतरी त्यांच्यात शिकायला मिळतं मला सुद्धा असं वाटतं. आणि मी स्वतःला सुद्धा अजूनही नवीनच समजतो. म्हणजे मी 10 वर्ष झालं आता लिहितो आहे. पहिलं पुस्तक 10 वर्षांपूर्वी आलं होतं माझं, पण आजही मी स्वतःला नवीनच समजतो आणि विद्यार्थीच समजतो. कारण काय की प्रत्येक काळामध्ये प्रत्येक लेखकांकडनं, कवींकडनं आपल्याला काहीतरी शिकायला मिळत असतं. कारण माणूस हा परिपूर्ण नसतो कधीच ना, कुठलाच माणूस किती मोठा लेखक असो, कवी असो, तो मला असं वाटतं की परिपूर्ण होत नाही आणि त्याने होऊ पण नाही. बरोबर. कारण त्याने परिपूर्ण झालं तर त्याचा लेखन प्रवास कुठेतरी थांबला जातो. म्हणजे या सगळ्या लोकांकडनं मला खूप शिकायला मिळतं. अनेक नावं आहेत, आता सगळ्यांची नावं नाही घेता येणार मला इथं, पण जुने नवे बरेच लेखक आहे की ज्यांचं लेखन मला आवडतं, मी वाचतो. अगदी ते अतुल दामनकर पण आहेत, ते पर जंगलांवर लिहितात, ते लेखन पण मला आवडतं. म्हणजे सिनेमावरचं म्हणाल तर आता हाच माझा मार्ग, आता सचिन पिळगावकरांचं पुस्तक किंवा मी बहुरूपी अशोक सराफ यांचा आलेला आत्मचरित्र चांगले होते खूप. गुलजारांच्या कविता आवडतात. गुलजारांची कविता संग्रह पण मी वाचलेले आहेत बरेचसे हिंदीमधले, ते मराठीला अनुवाद झालेले आहेत, तेच खूप छान असतात. त्यामुळं असं एक पर्टिक्युलर नाही सांगता येणार की नेमका हाच मला आवडतो. अनेक लेखक कवी चांगले आहेत, त्यांची चांगली पुस्तकं मला वाचायला आवडतात. मग तो नवीन जरी असलं तरी ते पुस्तक जर चांगलं असेल तर ते मला आवडतं. वाचकांनी काय अपेक्षा ठेवली पाहिजे, किंवा आता मी हे पुस्तक घेतो तर मी काय अपेक्षा ठेवली पाहिजे? अपेक्षा म्हणजे याच्यातनं मला असं वाटतं की हा आता वंचित समाजावर आहे, ती फासेपारधी समाजावर, तरी पण त्याच्यामध्ये इतर अनेक कंगोरे आहेत. म्हणजे प्रेमाचा एक कंगोरा आहे की प्रेम हा विषय, आपल्याकडे प्रेमाला महान मानलं जातं, प्रेमाची पूजा करा वगैरे, आपण असं म्हणतो की प्रेम हे महान आहे वगैरे. पण जेव्हा प्रत्यक्षात आपण वर्तमानपत्रामध्ये बातम्या वाचतो की ऑनर किलिंगच्या ज्या घटना वगैरे घडतात किंवा वेगवेगळ्या जाती असल्यामुळे मुलांचे खून होतात, तरुणांचे वगैरे, ह्याच्यातनं मग ह्या गोष्टी असे का घडतात? जर प्रेम जर महान आहेच, प्रेमाला जर आपण देव मानतो, हो की नाही, प्रत्यक्षात कवी कल्पना असो किंवा काय असो चर्चांमध्ये, पण प्रत्यक्ष समाजात मात्र याचे विपरीत परिणाम का घडतात? म्हणजे याचा अर्थ कुठंतरी आपण समजून घ्यायला चुकतो या गोष्टी किंवा हाताळायला चुकतो. वर्तमानपत्रामध्ये बातम्या वाचतो की ऑनर किलिंगच्या ज्या घटना वगैरे घडतात किंवा वेगवेगळ्या जाती असल्यामुळे मुलांचे खून होतात, तरुणांचे वगैरे, ह्याच्यातनं मग ह्या गोष्टी असे का घडतात? जर प्रेम जर महान आहेच, प्रेमाला जर आपण देव मानतो, हो की नाही, प्रत्यक्षात कवी कल्पना असो किंवा काय असो चर्चांमध्ये, पण प्रत्यक्ष समाजात मात्र याचे विपरीत परिणाम का घडतात? म्हणजे याचा अर्थ कुठंतरी आपण समजून घ्यायला चुकतो या गोष्टी किंवा हाताळायला चुकतो असं मला वाटतं. त्यामुळं ही जी तरुण वयातली मुलं असतात की जे अशा गोष्टी होतात, वेगवेगळ्या जाती धर्मात प्रेम वगैरे होतं, तर त्या गोष्टींना आपण हिंसा करून आपण नाही सोडवू शकत किंवा तो योग्य मार्ग नाही आहे असं या कादंबरीत सांगितलेलं आहे. तुम्हाला जरी एखादी गोष्ट पटत नसली किंवा त्या प्रेमातल्या काही गोष्टी पटत नसल्या तरी तुम्ही त्या चांगल्या पद्धतीने योग्य सामंजस्याने पण सोडवू शकता. त्याच्यासाठी खून करणं किंवा त्या मुलांचा जीव घेणं किंवा त्यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त करणं हे त्याच्यावरचे मार्ग नाही आहेत. आणि मला वाटतं या बाबतीत मग आपला समाज कुठेतरी विचारांमध्ये कमी पडतोय असं वाटतं. आणि म्हणून एक चांगला विचार त्याच्यात
पेरण्याचा प्रयत्न या कादंबरीच्या माध्यमातून केलेला आहे की असं वेडवाकडं वळण या गोष्टींना लागू नये. दुसरी गोष्ट जातीयता आहे आपल्यामध्ये, आपल्या समाजामध्ये अजून ती नष्ट अजून झालेलीच नाही पूर्णपणे. म्हणजे अगदी आता 75 वर्ष झाले देशाला स्वातंत्र्य होऊन, पण जातीयता आहेच. आणि आता आपण निवडणुकांमध्ये वगैरे बघतोच की जातीनुसार मतदान वगैरे या सगळ्या गोष्टी. तर ह्या गोष्टी आपल्या देशासाठी आणि समाजासाठी घातक आहेत, हाही विचार त्याच्यामध्ये मांडला गेलेला आहे. 12 पुस्तकं आतापर्यंत प्रकाशित झालेली आहेत, कादंबऱ्या, कविता संग्रह, कथासंग्रह. त्यामध्ये फाशा नावाची एक कादंबरी आत्ता नुकतीच वर्षभरापूर्वी येऊन गेलेली आहे आणि ती कादंबरी महाराष्ट्रामध्ये अनेक वाचकांना आवडत आहे. त्यांच्या प्रतिक्रिया देखील येत आहे. तर मी आपल्या सर्व वाचकांना असं मनापासून सांगेल की आपण ही कादंबरी जरूर वाचावी आणि त्याबद्दलच्या प्रतिक्रिया मला माझ्या मोबाईल नंबरवर कळवाव्यात. सर्वांना विनंती करेल की आजचा जो हा व्हिडिओ आहे तो आपण सर्वांनी लाईक करावा, शेअर करावा. त्याचबरोबर ऑथर HP बोधे हे चॅनल आपण सगळ्यांनी सबस्क्राईब करा, जेणेकरून वेगवेगळ्या लेखक कवींची पुस्तके, त्यांच्या जीवनाविषयीची माहिती, त्यांच्या लेखनशैलीविषयीची माहिती आणि इतर अनेक कलाकारांविषयीची आपल्याला माहिती या चॅनलमधून नक्कीच प्राप्त होईल.